श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही सर्व कसे आहात? तर इथे मला लाडू बनवायचे होते. संध्याकाळचा टाईम झाला होता, मी लाडू बनवायला घेतले होते. इथे मी मिक्सरमधून काढून घेत होते. मी भाजून 2-4 दिवसापूर्वीच ठेवलं होतं, पण मला माझं एक्झामचं असाइनमेंट लिहायचं होतं, त्यामुळे मला टाईमच भेटला नाही काढायला मिक्सरमधून आणि लाडू बांधायला. तर मी इथे मिक्सरमधून काढून घेत होते. इथे गूळ थोडा बारीक होत नव्हता, म्हणजे कट होत नव्हता लवकर, खूप कडक झाला होता. तर त्यासाठी मी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं. त्यांच्या घरी ओव्हन वगैरे आहे, त्यांनी ओव्हनमध्ये 2 किंवा 3 मिनटासाठीच ओव्हनमध्ये ठेवलं तर ते इझिली कट करता येईल. ते मी ठेवलं होतं थोड्या वेळापूर्वी मी 5 सेकंदच ठेवले, कारण की ते थोडंसं जळत होतं, त्यामुळे मी काढलं, लगेच कट केलं आहे आणि मिक्सरमधून काढून घेतलं. कारण की स्वामीनी मला करू देत नव्हती, त्यामुळे फास्ट केलं आहे मी. इथे बघू शकता स्वामीनी कसा लाडू चोरत आहे. मी थोडं साईडला गेले, ते कॅमेरा बरोबर लागलं की नाही बघायला. तर ती बाई मस्त मी लाडू बनवून ठेवलेला होता, तिथे स्वामीनी गेली आणि लाडू उचलून घेऊन गेली. अशी आहे स्वामीनी. तिला लाडू खूप आवडतात. तुम्हाला याची फुल रेसिपी पाहिजे असेल, कोणतं किती म्हणजे ड्रायफ्रूट्स किती घेतले, कोणते घेतले, हे जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि इथे मी या दोघींना म्हणजे स्वामीनी घेऊन गेली होती बाहेर, तर मग ही पण होती अनुष्का, शेजारची मुलगी आहे, तर तिला मी आत बोलवलं आणि दोघींना दिला आणि दोघींना एका जागी बसून खायला लावलं. कारण की ते खूप गर्दा होतं, परत लाडूही काही चांगला खात नाही, त्यामुळे सांडवतात, त्यामुळे एका जागी बसून त्यांना दोघींना खायला सांगितलं. आणि मी तर विचारत होते लाडू कसा झाला, तर दोघींचं रिॲक्शन काहीच नव्हतं, मोबाईलकडेच बघत होत्या. तर मी तर संध्याकाळची वेळ झाली, पूर्ण रात्र झाली होती, तर मला मटकीची भाजी आणि चपात्या करायच्या होत्या. तर इथं मी लसूण वगैरे सोलत होते आणि कांदा भाजायला ठेवला होता. तिथे मी एखाद्या वेळेसच असा भाजून घेते कांदा, मी सहसा भाजत नाही, यांनी पण चिडतात माझ्यावर अशा कांदा भाजल्यावर, पण एखाद्या वेळेस भाजून घेते मी. तर इथं माझ्या बाईची इथं मस्ती चालू होती. असं बघा कशी खेळते, धिंगाणा, फुल मूड धिंगाण्याचा असतो, 24 तास तिचा पूर्ण धिंगाणा असतो. तुमच्या पण लेकरांचं असं असते का? कमेंट करून सांगा. आणि इथे बघा ती मी मटकी आणली होती, ते बघा मटकीची भाजी मिस करतो म्हणून तिनं कशी खेळत होती त्या मटकीच्या भाजीसोबत, बघा तुम्ही. आणि मला स्वयंपाक देखील करू देत नव्हती, तू इथेच थांबायची, मी करते भाजी. आणि ती बघा भाजी मटकी ही पातेल्यात टाकून ती खातीतच बेडवर मिक्स करत बसली होती. तर एवढा परेशान करते ना ही मला खूपच.